वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात हुंडाबळीचा भयानक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नवरा, सासरा आणि सासूला अटक करण्यात आली आहे। आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी दोन्ही आरोपींना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावेळी वकिलांनी कोर्टामध्ये या प्रकरणी धक्कादायक माहिती दिली आहे। सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे या दोघांना नाट्यमयरित्या गुरुवारी अटक करण्यात आली होती। त्यांना आज शिवाजीनगर कोर्टामध्ये दोघांना हजर केलं। हगवणे प्रकरणात एकूण 12 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत। सरकारी वकिलांनी यावेळी वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा दावा केला। पीडितेच्या हातावर, पायावर मारहाणीच्या खुणा आहेत, गळ्यावर देखील व्रण आहेत। हत्या की आत्महत्या याचा तपास करायचा आहे, तर याला वेळ लागणार, त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर वैष्णवीला शशांकनं पाईपनं मारहाण केली होती। पोलिसांनी पाईप जप्त केलाय। या प्रकरणात पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ झाली आहे। पाईपनं मारहाण केली म्हणून कलम वाढवण्यात आल्यात अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। मारहाणीच्या खुणा आहेत, गळ्यावर देखील व्रण आहे। हत्या की आत्महत्या याचा तपास करायचा आहे, तर आता याला वेळ लागणार, त्यामुळे पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर वैष्णवीला शशांकनं पाईपनं मारहाण केली, पोलिसांनी पाईप जप्त केला। या प्रकरणात पोलिसांकडून आणखी एका कलमाची वाढ झाली आहे। पाईपनं मारहाण केली म्हणून कलम वाढवण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे। दरम्यान पुढील अपडेटसाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।